कडुलिंबाचे आहे आणि याच्या मध्यात एक कडू तुम्हाला बोलणार आहे. योगायोग आहे. तशी आमची शेतकऱ्याची कहाणी कडूच आहे. ते कधी गोड होणार काही सांगता येत नाही. आणि गोड व्हासाठी तुमचाही प्रयत्न नाही, आमचाही प्रयत्न नाही. तुम्हाला आहे तिथे भरपूर समाधान आहे. पिकलं काय नाही पिकलं काय, भाव भेटला काय याचा दुरून दुरून शेतकऱ्याचा संबंध राहिला नाही असं दिसतं. सावळा हरी मार जोरजोरानं बोलत होता का असं नाही तसं समजून सांगायचा प्रयत्न करत होता. त्याचा बऱ्याच दिवसाचा इच्छा होती का बच्चू कडू इकडे आला पाहिजे. काय विषय घेऊन आला पाहिजे तो फार महत्वाचा आहे. लग्नात आला पाहिजे का, वाढदिवसाला आला पाहिजे का, तर त्यामुळे तुम्ही या तर शेतकऱ्यासाठी यायचा म्हणून तो आम्हाला खरं तर आवडीचा आहे. आमचा सावळा हरी असेल, सुधाकर शिंदे असेल, श्रीमंत राऊत असेल, आमचे ते बगर पायाचे काय चप्पल घालून नारायणराव, तिकडे आमचा ठाकूर असणार. गेला का ठाकूर? कुणाल राऊत आहे, आमचे बलूजी जोंजाळा संपर्क करून लोखंडकर आहे. सगळेच काही आहे, सगळ्यांचं आभार मानतो. मित्र, ही जी सभा आहे ही काही जातीपाती धर्माचा मी सांगायला आलो नाही. जो सगळ्याच जातीत आहे. हो पोट्टे, तुम्ही एकदा उठून जा, नाही तर शांत बसा. एकदम 10 मिनिटं शांत बसता येते ना. मास्तर बांधत आहे का तुम्ही प्रॉब्लेम मध्ये? तुमचा मास्तर चांगला आहे ना? कुठल्या जिल्हा परिषद आहे ना? जिल्हा परिषद सगळे जिल्हा परिषद मध्ये काळ्या बाजू याच्यासाठी एवढे मोठे कसे काय जिल्हा परिषद आहेत? गावचे शिकवले. वा, बढिया, धन्यवाद. ही जातीपाती धर्माची लढाई नाही आहे किंवा त्याची सभा नाही आहे. सगळ्यात जातीत असणारा, सगळ्यात धर्मात असणारा, सगळ्यात पार्टीत असणारा एका शेतकऱ्याची ही सभा आहे. त्याच्या वेदना का आहे, तो कसा जगतं, त्याला लुटल्या कसं जातं आणि आम्ही सगळे शांत कसे असतात. मी आता एका आत्महत्येच्या परिवाराला भेटायला गेलो. पत्नीने आत्महत्या केली. काय नाव त्याचं? जोगदळ. हा, जोगदळे, जोमदळे, हा, जमदळे म्हणून आहे. एकाच दिवशी पत्नीने आत्महत्या केली आणि नवऱ्याने पण आत्महत्या केली. आणि 2 पोरं. त्या दोघांना भेटून जेव्हा आलो, त्यांच्याजवळ बोलायला काही शब्द नव्हते आणि त्याला माहिती आहे बोलून काही फायदा होणार नाही. वस्तू तशी अशी आहे का काल परवा मी एक बातमी ऐकली, आय लव्ह यू मोहम्मद का काहीतरी लिहिलं होतं. असंच ना, नगरला काही दंगल झाली म्हणजे असं लिहिलं तर दंगल झाली, कर्फ्यू लागला, बोटमार झाली, 6.5 लाख शेतकरी मरण पावला. साधी तोंडातून तुमच्या शब्द पण निघाला नाही. तुम्ही असंही म्हटलं नाही, अरे बापरे, असंही म्हणण्याची आमची तयारी नाही आहे. एवढे दुःख तुम्हाला झालं नाही. त्या गावाच्या बाजूनं 2 नवरा बायको, जो शेतकरी पुत्रा आहे तो मरतोय पाय घासू घासू. त्याची कोणाच्या चेहऱ्यावर चिंता नाही, कोणाला राग नाही, चीड नाही, संताप नाही. तो असा कितीके डाव मेला तर त्याची आम्हाला पर्वा नाही, कारण तो आमच्या जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, पार्टीचा नाही. आणि तो जर नवरा बायको आम्ही पाहतो जाती धर्माच्या नावानं मेला असता, भगवा किंवा हिरवा उचलून मेला असता, निळा किंवा पिवळा म्हणून जर झगडून मेला असता तर गावागावात दंगल लागली असती. धर्माचा मेला, जाती म्हणून मेला तर तुमची किंमत आहे. शेतकरी मरान तर कुत्र मांजर सुद्धा तुम्हाला विचारणार नाही, अशी मौत तुम्हाला येतं तरी आम्हाला लाज वाटत नाही. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे का नाही? परभणीचा एक सचिन जाधव 34 वर्षाचा मुलगा होता. 5,500 सोयाबीनचे भाव सरकारने जाहीर केले. सोयाबीन 3,500 मागच्या वर्षी विकावं लागली. 3,500 3,500 म्हणजे
-40% घाट्यानं सोयाबीन विकावं लागली मागच्या वर्षी. तुम्ही काय भावना विकली मला माहित नाही, पण तुम्ही 4,000 किंवा 3,500 विकली असेल. 3,500 सोयाबीन विकली. त्या व्यापाऱ्यांना अर्धे पैसे दिले नाही, अर्धे मागायला गेले तर याच्यावरच तो अंगावर आला. ठाणेदाराकडे घेतलं तर त्यानं तक्रार घेतली नाही, आमदार विचारायला तयार नाही. सचिन जाधवाला एवढा पश्चाताप आला का ज्याला मत मारलं तो बाजूला नाही आणि जे प्रशासन आपलं असं म्हणतंय तो तक्रार घ्यायला तयार नाही. एसटीत येता येताच त्यानं पॉयझन घेतलं आणि पहिली आत्महत्या या देशामध्ये एसटी मध्ये झाली. भाऊ, हे बायकोले जेव्हा माहीत झालं तेव्हा त्या बायकोनं आत्महत्या केली. तेव्हा तिच्या पोटात 7 महिन्याचं पोरगं होतं, 7 महिन्याचं बाळ होतं. मी त्या गावात भेटायला गेलो. आत्महत्या ही तर अत्यंत वेदनादायक आणि दुःखी घटना होती, पण त्याच्यापेक्षा वेदना देणारी घटना काय होती. मी जेव्हा त्या गावात गेलो तर त्या गावामध्ये हे सगळे असे ते बंद कर रे तिकडलं, हे बंद कर, हे ते काय ड्रोन. मित्र लक्षात घ्या, मी जेव्हा त्याच्या घरी भेटायला गेलो तेव्हा लोक फक्त एकमेकाच्या तोंडाकडे पाहत होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलं, त्याचा निषेध म्हणून रक्तदान केलं. आम्ही आणि 4-5 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. त्याचा निषेध झाला पाहिजे. व्यवस्थेच्या पोटी मेला म्हणून किमान संताप आला पाहिजे. त्या गावाच्या एका लोकांना संताप व्यक्त केला, एक बॅनर पण लावला नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही शेतकऱ्यासाठी तरी आहे का? सरकार जाऊ द्या, सरकार शेतकऱ्यासाठी नाही आहे, पण इथं बसणारी तरुण मंडळी असं, इथं बसणारे आमचे सगळे वडीलधारी मंडळी असं, तुम्ही स्वतःला आईच्या शक्तीनं विचारा, रात्रभर विचार करून विचारा का मी शेतकऱ्यासाठी आहे का? तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्हीच नाही हो, तुमच्यासाठी काय सरकार होणार आहे? तुमच्यासाठी काय पार्ट्या त्या उभ्या राहणार आहे? तुमच्यासाठी काय योजना? तुम्ही आहे जातीसाठी, तुम्ही आहे धर्मासाठी. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. अगर ये एक है तो सेफ है, यहाँ बटेंगे तो कटेंगे है, तो दूसरी तरफ फतवा भी है, कांग्रेस वाल्याचा फतवा आणि आम्ही भाजप वाल्याचा बटेंगे तो कटेंगे. आम्ही शेतकरी म्हणून ना जगलो, ना शेतकरी म्हणून लढलो, ना शेतकरी म्हणून मरत. दुःख या गोष्टीचा आहे भाऊ, गेल्या 75 वर्षापासून एकही वर्ष माझा शेतकरी आनंदात गेला. 1 वर्ष. 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला. 75व्या वर्षामध्ये एखादं वर्ष माझ्या शेतकऱ्याचं आनंदात गेलं. त्याला आम्ही पाहतोय माय लेकीसाठी कपडे आणले, सगळी दिवाळी चांगली केली, त्याला घर बांधण्यासाठी पैसे आम्ही पाहतोय शेतीतून उभारले आणि घर बांधलं, असं एकही उदाहरण सापडत नाही. 75 वर्षाचं हे दुःख आम्ही जसच्या तसं डोक्यात ठेवून ते जाती धर्माच्या नावानं त्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्र लक्षात घ्या, निवडणुकीत एकही माणूस, या गावातला एकही मर्द नाहीये जो जरी हनुमानजीची पूजा करत असत, छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेत असत, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असत, वीरांगना अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेत असत, आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव घेत असत, पण त्याची अक्कल मात्र आम्ही पाहतोय घाण आहे. साध्या निवडणुकीत एखादा जेव्हा आमदार खासदार एखादा पार्टीचा जेव्हा विचार आला तेव्हा शेतकऱ्यांना एकानं असं म्हटलं नसेल, हो कापसाले भाव पाहिजे होता, हो सोयाबीनले भाव पाहिजे होता, भाऊ आमच्या तुरीले भाव पाहिजे होता. तो माणूस उमेदवार प्रचार करायला येतो, पार्टीचे सगळे गुलाम त्याच्या बाजूने उभा राहतं. तुमच्या आमचे मत जातीच्या नावानं घेतल्या जातं, धर्माच्या नावानं घेतल्या जातं. तो पाहिजे नाही म्हणून याला निवडून देतोय, जमलं नाही तर चिकन मटन दावा बटन हे आम्ही सगळं करतोय, पण आम्ही शेतकरी म्हणून कधी त्या गोष्टीकडे पाहत नाही. हे दुःख आहे. आज आमच्याला मराठी अवस्था का निर्माण झाली ते आम्हीच त्याला कारणीभूत आहे, अशी अवस्था आहे. ही अवस्था बदलायची असेल तर मी शेतकरी म्हणून जगवा लागेल. मी कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही पार्टीचा असू दे, एक डोक्यात घेऊन नेहमी जगा.
मी शेतकरी आहे म्हणून जगा, हे सगळं बदललेलं दिसत. तुम्ही ज्या दिवशी मी शेतकरी म्हणून जगा तेव्हा हे सगळं बदललेलं राहणार आहे. आज गाव गरीब अधिक गरीब होत चाललंय. गावातली व्यवस्था आज आम्ही पाहतोय, ज्याच्याजवळ पैसा आहे नोकरीवर लागला तो गावात नाही. गाव दोनही एकूण आम्ही पाहतोय अडचणीत आलेला आहे. ज्याच्याजवळ पैसा तो तालुक्यात गेला, जिल्ह्यात गेला, मास्तर लागला असेल तरी जिल्ह्यात गेला, ग्रामसेवक झाला असेल तरी जिल्ह्यात गेला, आमदार झाला असेल तरी तो गावात राहत नाही, जिल्ह्यात राहतो. जिसके पास पैसा है वो भी गांव के बाहर जा रहा है और जिसके पास पैसा नहीं वो भी गांव के बाहर जा रहा है. और गांव में रहने वाला कौन है? गावात राहणार कोण? आणि षडयंत्र जगाचं असं आहे का गाव गरीब राहिलं पाहिजे, गावातले लोक नेहमी अडचणीत राहिले पाहिजे, गावातल्या लोकांना आत्महत्या केल्या पाहिजे, तो अतिशय त्याला वेदना झाल्या पाहिजे, हे षडयंत्र आहे. आणि हे कशासाठी आहे? तुम्हाला संभाजीनगरला माणसं पाहिजे उद्योगाला, तिथं कामगार पाहिजे फॅक्टरीला, तो कमी भावात भेटला पाहिजे, कमी मजुरीत भेटला पाहिजे. आणि तो जेव्हा कामगार फॅक्टरीत काम करत तेव्हा कलेक्टरची इथं भांडे घासायला आमचीच बाई पाहिजे. शेतकऱ्याचा गडी फॅक्टरीमध्ये आणि शेतकऱ्याची बाई कलेक्टरच्या घरी भांडे घासायला. हे व्यवस्थित षडयंत्र आहे. तुमच्या लक्षात नाही आलं सर? तुमच्या गावात जर श्रीमंत आली तर हे सगळे शहर ओसाण होतं. तुम्ही मुंबई जा, पुण्याला जा, संभाजीनगरला जा, नागपूरला जा, हे आमचे सगळे पोट्टे ना तिकडे कोणी गार्ड असतं, कोणी त्या लिफ्टमॅन असतं, कोणी चौकीदार असतं, कोणी कुठेतरी आम्ही पाहतोय पोते उचलायला जातं. पण गावात त्याला आता काही राहण्याची ताकद राहिली नाही, मानसिकता नाही राहिली. आणि हे मुद्दामून केल्या जातं. अदानी अंबानीच्या फॅक्टरीमध्ये कमी भावात मजूर भेटला पाहिजे. आणि इथं जर आम्ही पाहतोय श्रीमंती दिली, इथल्या कापसाला भाव दिला तर अर्धे शहर खाली होते, अर्धे शहर. आरक्षणामध्ये तुमच्या गावातले 10-15 लोकांना नोकरी लागतं घराले, मुद्दा मुश्किलनं. आतापर्यंत किती लोकांना लागली मला माहित नाही. 75व्या वर्षामध्ये किती लागले गावातले नोकरीवर? 75च्या वर्षामध्ये या गावातले जास्तीत जास्त 8 ते 10 जण नोकरीवर लागले असेल. बरोबर आहे का? जास्त लागले? किती लागले? या गावातल्या आपण तेवढं तुम्हाला माहित नसेल 10-15 लागले असेल. 75व्या वर्षामध्ये 10 ते 15 जण नोकरीवर लागले. आरक्षणाची लढाई तापत, प्रचंड वेदना देत, प्रचंड आम्ही पाहतो सभा होत. आणि त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये जातीमध्ये दंगली होत. तेच अपेक्षित असतं सरकारले. पण 75व्या वर्षामध्ये 10 जण नोकरीवर लागले. मी दाव्यानं सांगतोय, माझ्या कापसाला जर 15,000 रुपये भाव भेटला, माझ्या सोयाबीनला जर 10,000 रुपये भाव भेटला तर अख्खं गाव सुखी झाल्याशिवाय राहत नाही. सगळे प्रश्न आमच्या शेतीत लपलेले आहेत. प्रत्येकाचं घर सुखी होऊ शकतं. भाव आहे किती फरकाचं रे? आम्ही पाहतोय का थोडे जरी भाव वाढले तरी माझा शेतकरी नफ्यात येऊ शकतो. गव्हर्नमेंट जवळ पैसे नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नानो नावाचं कंपनी, नानो जे नानो कार होती ना, तुम्ही नानो टाटाची होती ती, तो उद्योग थोडासा घाट्यात आला. आणि मोदी साहेबांनी काय केलं माहित आहे? 540 कोटी रुपये, 540 0.01% न दिले. किती? 0.01% व्याजानं दिले. म्हणजे बगर व्याजानं दिले असं समजा. तुम्ही बकरी घेता, तुम्ही महिंद्रा फायनान्सचे लोन असेल तुमच्यावर, कोणी गाडी घेतला असेल, कोणी ट्रॅक्टर घेतला असेल, हे चाबी घे, 50 रुपये भर, 10,000 भर, ट्रॅक्टर घेऊन जाय. याच्यातले अर्धे तरी फायनान्स वॉर मध्ये अटकले असणार आहे ना? अटकलेले नाही आहे इकडले लोक. अर्धे लोक फायनान्स मध्ये अटकलेले आहे. काय टक्के व्याज आहे माहित आहे? 18 ते 26% व्याजदरानं तुमच्याकडून पैसे घेते. आणि मी तुम्हाला सांगतोय, 1 लाख जरी थकीत राहिले तर तुमच्या घराची जप्ती करते.
म्हणजे तुमची संख्या जास्त आहे, एकटा फायनान्सवाला आहे तर तुमची गाडी मधातून उचलून नेत आहे. हे मर्द आहे बरं. आम्ही 18 ते 26% तुमच्या बकरीवाल्यावर व्याजा करतोय आणि नानोवाल्याला 540 कोटी रुपये देत ते 0.01% दिलं जातं आणि बकरी घेतो तर 8% आम्हाला व्याज द्यावं लागतं. ही विसंगती आहे, विषमता आहे. मी जे सांगायला आलो ते जातीपातीचं सांगायला आलो नाही. मी सांगायला आलो पैशाचा भेद, पैशाचं राजकारण, अर्थभेद केलं नाही. हम पैसे देते कितने सरकार को, सरकार हमको पैसे कितने देती है. लढाई पैशाची आहे भाऊ आणि मी पैशासाठी लढतो आहे. मी लढलो म्हणून माझ्या दिव्यांगाला 2,500 रुपये पगार भेटला. ही पैशाची लढाई जिंकलो आहे. आमचं म्हणणं तेच आहे, पैसा गरीबापर्यंत गेला पाहिजे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे आम्हाला माहित नाही. पैसा हा गरीबापर्यंत जाण्याचं तंत्र आम्ही शिकलो पाहिजे. 47% रोजगार शेतीतून भेटतं भाऊ. कुठे फॅक्टरीवर जायला कामाची गरज नाही. अमेरिका सारखा देश 60% अनुदान देतं आणि आता तुम्ही कापसावले तर मेले, कापूसवाले मेले. तुमचा कापूस 6,500 ते 7,000च्या अंदर विकावं लागल. आणि मला तुम्हाला माहित आहे तुम्ही एवढे थंडे रक्ताचे प्राणी आहे का तुमच्या एवढं थंड रक्त जगाच्या पातळीवर कुठं भेटत नाही. एवढे थंडे बर्फ घेऊन झोपता का काय माहित तुम्ही. मी असंच एका जणाला विचारलंय, अरे कापूस 5,000वर विकायला लागले तर काय करशील, काय करणार म्हणे भाऊ, विकून टाकू. 5,000ला जर उद्या कापूस विकायला लागला तरी आमची तळपायातल्या मस्तकात जात नाही. पण जातीवर काय शिव्या दिल्या, झेंडा काय इकडे तिकडे केला तर दंगल झाल्याशिवाय राहत नाही. ये नामर्द की औलाद गाव गाव में पैदा हुई है. अरे आम्हाला एका क्विंटल मागे 3-3 हजारांना लुटलं जातं तरी आम्ही तोंडातून शब्द काढत नाही. ही कुठली नामर्दांगी आहे, ही कुठली नामर्दांगी आहे. लचके तोडल्या जातं. जसा वाघ एखाद्या हरणाचे लचके तोडते ना तसे तुमचे लचके तोडणं सुरू आहे. पैसा नाही म्हणताय. 2010 मध्ये आमदाराचा पगार 70,000 होता फक्त. आता 2025 मध्ये आमदाराचा पगार 3 लाख 3.5 लाख रुपये झाला. सगळ्यात गरीब आमच्या महाराष्ट्रात सगळ्यात गरीब जर कोणी असेल तर ते आमदार खासदार आहे आणि त्याच्या मागे फिरणारे आम्ही सगळे भुकते. आला आमदार का वाजव, घे बँक टाक हार. लुटलं की तिथे बोलायचं नाही. या आमदारानं आमच्यासाठी काय भांडलं तर बोलायचं नाही. आपल्या जातीचा आहे ना विषय खतम. चल, बाप मेला तरी 72, नेता जिवंत राहिला पाहिजे अशी औलाद गावागावात आहे. पार्टी शिवाय तुमचं काही नाही. तुम्ही गुलाम झाले, अरे पार्टीचे गुलाम झालेले आहे. नेत्यानं बोला तसं तुम्ही कराव. तुमच्या बापाच्या छातडीवर पाय ठेवायचा, हम तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असे म्हणणारी औलाद गावागावात आहे. म्हणून आमचे वाक्य आहे, अरे निष्ठा त्या नेत्यावर ठेवू नका, निष्ठा त्या बापा आम्ही पाहतोय त्या पार्टीवर ठेवू नका. निष्ठा ठेवायची असेल ना तर ज्या मायनं मला 9 महिने पोटात ठेवलं ना त्या मायेवर ठेवा, त्या बापावर ठेवा, त्या जमिनीवर निष्ठा ठेवा. पण आम्ही निघाले औलाद साले त्या पार्टीवर निष्ठा ठेवायला लागलोय. आम्हाला नेता महत्वाचा झाला, त्या पार्टीचे झेंडे महत्वाचे झाले. मेल्यानंतर अशा लोकांना ना जे पार्टीचे निष्ठावान असतं ना त्यांना मेल्यानंतर माल ऐकून गिफ्ट आहे. मेल्यानंतर त्याच्या ढुंगणाले त्याच्या पार्टीचा झेंडा लावून मारबत पाळाची गावात आणि झेंड्या सहित दाबाचं साल्याला. तर पार्टी शिवाय आम्हाला काही समजत नाही. आमचं मरण ज्या पार्टीने केलं त्याच पार्टीचे झेंडे उचलाची औलाद गावागावात तयार होत आहे. हे जेथपर्यंत तुमच्या डोक्यातून जाणार नाही. राहा तुम्ही कोणत्याही पार्टी, कुठल्या जातीत राहा, धर्मात राहा, पण जेव्हा मला शेतकऱ्यावर येईल ना तेव्हा सांगितलं पाहिजे आज हा झेंडा उचलतो तुझ्यासाठी,
पण मला बाप शेतकरी मरत असन तर या झेंड्याचा दांडा तालत टायकट टाकल्याशिवाय राहणार नाही. हे अवलाद जर हा विचार जर आम्ही आमच्या डोक्यात आणला तर एका दिवशी बदल होतं. एका दिवशी 11,000 रुपये पर क्विंटलची शिफारस केली कापसाची 15% नफ्यानं. मी जे सांगतोय ते नीट ऐका. मी सगळ्या सभेत विचारतोय कारण राज्य सरकारनं कापसाची शिफारस काय केली हे सगळे जवान पोट्टे गिट्टे दिसते ना याच्यातले ते मोबाईलवर पाच चला. ते हेमा मालिनीचा डान्स पाहिल्यापेक्षा शेतकऱ्याला काय लुटत ते तुम्ही त्या मोबाईल मध्ये पहा. काय शिफारस केली राज्य सरकारनं 15% नफा लागत असं 15% बोलतोय जास्त नाही बोलत. 15% नफ्यानं माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला पर क्विंटल 11,000 रुपये भेटले पाहिजे. मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं. पण मोदी साहेबांना केंद्र सरकारनं काय जाहीर केलं रे भाव माहित आहे का तुम्हाला? कोणाला माहित नाही. 8,110 रुपये म्हणजे 3,000 कमी केले का नाही केले. कापूस विकावं लागेल तुम्हाला 7,000. म्हणजे 15% नफा जर लागत असेल तर 11,000 भाव भेटल्याशिवाय तुम्हाला 15% नफा भेटत नाही. 7,000 विकले तर 4,000 रुपये पर क्विंटल घाटा आहे. बरोबर आहे? मला हिशोब चुकतोय. एका एकरात 5 क्विंटल 4×5 आपण किती होते एका क्विंटलात हिंदी ॲव्हरेज कापसाचा एका एकरात 12 क्विंटल 12 क्विंटल होत. आपण 10 क्विंटल पकडू 5 क्विंटल 4×5 20,000. एका एकरात तुमचं नुकसान किती झालंय 20,000चं. 5 एकर वाल्याचं 1,00,000 रुपये. बहिणीला किती दिले 1,500 रुपये. लुटलं किती भावाले लाखानं दिले 1,500. पैसे आमचेच घेतले मत त्याचं घेऊन घेतलं बीजेपी वाल्याने. आमचं लुटलं भावाले आणि बहिणीले दिलं. व्यवस्थित गणित आहे. सरळ सरळ गणित आहे. पुऱ्या गावात जर 2,000 जर आम्ही पाहतोय तुमच्या गावात पराठी पेरली असेल तर तुमच्या गावाचं नुकसान 20 ते 25 30 40 कोटीचं आहे. तुमच्या गावाला 25 कोटीचं तुमच्यावर डाका टाकलेला आहे. कापूस उत्पादकच्या खिशातून पैसे काढलेले आहे. 10 लाखाचा रस्ता टाकला का आम्ही आमदाराचं स्वागत करतो. त्या आमदाराला हे विचारा हे 10 लाखाचं काय बोलतोय. आम्हाला भाव दे. आमच्या कापसाला 15,000 भाव दे. आमच्या सोयाबीनला 10,000 भाव दे. अख्ख्या गावातले रस्ते आम्हीच करतोय आणि फडणवीसवरचं कर्ज आम्हीच फेडतोय. काही विषय नाही. आम्हाला भाव पाहिजे. शरद जोशीनं काय सांगितलं भिंतीवर काय लिहिलं होतं भीक नको हवे घामाचे दाम. भीक पाहिजे नाही दाम भेटला तर आम्ही तुमचे कर्ज माफ करू शकतो. एवढी ताकद शेतकऱ्याच्या मनगडात आहे. पण ते भेटत नाही. लुटल्या जात. मी मोदीजीला पत्र लिहिलं होतं का तुम्ही चहाचा धंदा करत होते आम्हाला समजलं. ते चहा विकू पंतप्रधान झाले. चहामध्ये काय किती टक्के तुम्ही नफा घ्यायचे. चहा बनवते कसा हो. चहामध्ये एवढ्या कपामध्ये अर्ध पाणी असतं का नसतं. अरे असतं का नसतं. तुमच्यावर बीजेपीचं बर्डन दिसते. हे काही बोलायला तयार नाही. ह्या कॅमेरा त्याच्यावर लागला वाटतं नाही आमदार पाहिजे तर मग तुमचाहून वादा. जिल्हा परिषदची तिकीट भेटणार नाही. पंचायत समिती सदस्य होणार नाही. अख्खी लाचारी त्या पदासाठी करणार तुम्ही. मेले तरी 72. जिल्हा परिषद जिंदाबाद. कापसाले भाव अधिक कमी दे. बीजेपीले मारल्याशिवाय राहत नाही. अजित दादा ते दाढीवाले एकनाथ दादा आता चहामध्ये 100% नफ्यानं चहा विकला मोदीजीने. काय टक्क्यानं विकला 100% नफा. तुम्ही इथून चौकात जा आणि त्या भजेवाल्याला 5 मिनिटात भजे काढते तो. असा घारा मारला त्यानं का 200% नफा भेटतो. आम्ही 8 महिने पराठी घेतो 15% नफा भेटत नाही. वाजवा टाळ्या. वाजवा वाजवा. चांगलं आहे वाजवा. आमचं असं आहे नेता म्हणत तसं जिथं पेटवायला पाहिजे तिथं पेटत नाही आणि जिथं नाही पेटायला पाहिजे तिथं पेटवल्याशिवाय राहत नाही.
आम्ही हे समजून घ्या. मी जे सांगायला आलो आहे हे मी काही माझ्या पार्टीचं सांगायला नाही आलो. मला मत मारा याच्यासाठी आलो. ज्या देवेंद्र भाऊनं कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. महाकसम आमच्या रक्ताच्या थराळ्या जरी उडल्या तरी आम्ही मागं हटणार नाही. तुम्ही एकतर बोलायला नाही पाहिजे आणि बोलले ना आमचं मत घेतलं तर आता आम्ही माघार घेणार नाही. काही झालं तरी 72 या बच्चू कडूवर 350 गुन्हे दाखल आहे. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही. या 2 महिन्यात 15 गुन्हे दाखल झाले. आम्ही त्याची पर्वा करत नाही. आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. मायनं पहिलेच सांगितलं का 300 आहे ना 1000 झाले तर थांबू नको, पण शेतकऱ्यासाठी लढल्या शिट्ट्याशिवाय राहू नको हे आमच्या मायनं सांगितलं. आणि तुमचे आशीर्वाद घ्यासाठी इथं आलो आणि तुम्हाला आमंत्रित करायला पण आलेलो आहे. कर्जमाफी असं, हमी भाव असं, मेंढपाळांचा विषय असं, मच्छीमारासाठी नवीन धोरण आलं पाहिजे. इथं मच्छीमार लोक भेटले, यांचं घर सोसायटी आणि ठेकेदार राहतो मुंबईचा. म्हणजे आम्ही पाहतो त्या मच्छीमाराचे मरण आहे. जे जे कष्ट करणारे लोक आहेत त्या कष्ट करणाऱ्या लोकांसाठी ही लढाई आम्ही उभी केलेली आहे. आपल्याकडून अपेक्षा आहे का माली जात विचारू नका, मला धर्म विचारू नका, मी कोणत्या गावचा आहे ते विचारू नका, पण बच्चू कडू का करतं, कोणासाठी लढतं एवढं डोक्यात घ्या. त्यासाठी लढून पेटून उभे राहा. तुमचा झेंडा कोणताही असू दे, हिरवा असू दे, भगवा असू दे, निळा असू दे का पिवळा असू दे, आम्हाला त्याचं काही लेनदेन नाहीये. छत्रपतीनं निळा घेतला असता तरी आमचं प्रेम तेवढंच राहिलं असतं आणि बाबासाहेबांना भगवा दाखवला असता तरी आम्ही तेवढंच चुकलं असतं. अहिल्यादेवींना कोणासाठी काम केलं तरी ते सामान्य माणसासाठी काम केलं हे लक्षात घ्या. जरी झेंड्याचा रंग वेगळा असेल तरी त्या झेंड्यावरचं चिन्ह वेगळं असेल तर हे विसरू नका, तो झेंडा ज्या कापडापासून बनते ना तो कापूस मला बाप शेतकरी पिकवतो हे लक्षात असू द्या. त्याला जे कष्ट लागतं ना हे लक्षात असू द्या. ज्याला जे मेहनत लागतं, जे रक्ताचं पाणी करतोय ते पांढरं सोनं आम्ही पिकवतो ते लक्षात असू द्या. माझी माय अजूनही मरतं, माझा बाप अजूनही मेहनत करतं, रक्ताचं पाणी करून जगतं ते डोक्यात असू द्या. ते डोक्यात असू द्या. ते जर डोक्यात नसेल भाऊ तर हे लढाई अर्थात काही लढण्यात अर्थ नाही. लढाई फक्त कर्जमाफीची नाही आहे, लढाई फक्त हमी भावाची नाही, लढाई अस्तित्वाची आहे, माझ्या शेतकऱ्याच्या मेहनतीची आहे, माझ्या शेतकऱ्याच्या आम्ही पाहतोय स्वाभिमानाची आहे. ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे, आम्हाला त्यासाठी लढायची आहे. माझा आजा मेला कर्जात, माझा बाप मरत कर्जात, माझं पोरग नाही मरू द्यायचं आहे आम्हाला कर्जात. त्याच्या घरी आनंद राहिला पाहिजे, तो सुखाने जगला पाहिजे, त्याने 2 गाड्या घेतल्या पाहिजे. जिथं श्रीमंताचं पोट शिकते तिथं माझंही पोरग शिकलं पाहिजे आणि ते डॉक्टर झालं पाहिजे. त्याच्यासाठी ही लढाई आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आम्ही ही लढाई लढतो आहे. आमची जात पुसान तर मग आम्ही तुमच्या कामाचे नाही. आमचं काम विचारात घ्या. जे दिव्यांगाची लढाई आम्ही लढलो, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ज्याला ऐकायला येत नाही, उभ्या महाराष्ट्रात बच्चू कडून त्याच्यासाठी 200 गुन्हे दाखल केले. त्याचे मतदान किती आम्हाला माहित नाही. महाराष्ट्रातल्या दिव्यांग जो अपंग आहे त्याच्यासाठी लढत गेलोय. 600 रुपयाचा महिना 2500 पर्यंत आम्ही केला. दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं आणि 5% आता ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत खर्च होते. तुमच्या गावातल्या घरच्यासाठी बच्चू कडू लढला. तुमच्या गावातलं घर 1.25 लाखाचं होतं आणि शहरातलं घर 2.5 लाखाचं होतं. हे विषमतेची लढाई आहे. शहर वालों को 2.5 लाख और गांव वालों को 1.25 लाख. ही जी आहे ते आमच्या अपमानाची गोष्ट आहे. आम्ही सभागृहामध्ये बोललो, शेवटचं सांगतोय, सभागृहामध्ये जेव्हा आम्ही विधानसभेत भाषण ठोकत होतोय, आम्हाला पाळलं, जातीच्या गणितात आम्ही पडलो, आम्ही धर्माच्या गणितात पडलो, आम्ही पैशाच्या गणितात पडलो, पण बच्चू कडू पडला तरी तो थांबला नाही. त्याच ताकदीनं लढतोय, त्याच ताकदीनं धावतोय. विधानसभेत जरी नसलो तर या ग्रामसभेतून ते विधानसभा हलवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आशीर्वादानं ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही हे सांगतोय. ही विषमतेची लढाई आम्हाला जिंकायची आहे. ही अर्थभेद की लढाई आहे, वो हमें जितना है आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे मित्र.
28 तारखेला नागपूरला, 28 तारखेला नागपूरला तुम्हाला यायचं आहे. तुमची याची तयारी आहे? तुम्ही म्हणा आमच्या जातीचं काय, तुमच्या जातीचं काय विचारणार नाही तुम्ही, कारण शेतकऱ्यापेक्षा जात महत्वाची आहे, धर्म महत्वाचा आहे. मग हे एकाच जातीची लढाई नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांची लढाई आहे, सगळ्या पार्टीतल्या लोकांची लढाई आहे. आम्ही तर सांगितलं पाहिजे. मित्र, काही सगळं काम आहे ना भाऊ, काही बोंबलाची गरज नाही हो. आम्हाला काही बोलायचीच गरज नाही. तुम्ही चुकता म्हणून आम्हाला बोला लागतं रे. बाबासाहेब आंबेडकरांना मतदानाचा अधिकार तुम्हाला बोटात दिला ना, तो जर व्यवस्थित वापरला असता, छत्रपतीच्या तलवारीची लढाई बाबासाहेबांना लेखणीत आणली, लेखणीतून स्वराज्य करण्याचं काम बाबासाहेबांना केलं, ते मतदानाचा अधिकार बोटात दिला, तो बोटातला अधिकार तुम्ही जातीपाती धर्माच्या नावानं गुणाळून टाकला रे, गुणाळून टाकला. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव तेले चोराचं भेव. त्याच्यानंतर या व्यवस्थेवर मी 2 वाक्य टाकले. मी सांगितलं राजकारणी देव त्याला मताचं भेव. जे राजकारणी देव आहे त्याला मताचं भेव आहे. आणि मत जर दुरुस्त झालं तर सब दुरुस्त हो सकता है, लेकिन तुमचा मामा काका उभा आहे रे, त्याच्यानं वांदा आहे तुमचा. तुम्ही मत परिवर्तन करा. 10 आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे. उद्या लिहा सगळ्या पार्टीवर, लिहा प्रत्येक गावावर, जब तक कर्ज माफी नहीं, जब तक भाव नहीं, तब तक हमारे गांव में आना नहीं. बस इतना भी लिखा तो जीत जाते हैं. पण ते जमत नाही तुम्हाला, ते जमत नाही, बिलकुल नाही जमत. आमची अक्कल तेवढी अजून वाढली नाही. दिसते शेतकरी, पण डोक्यात आहे धर्म, डोक्यात आहे जात, डोक्यात आहे पार्टी. फक्त शरीरच शेतकऱ्याचं आहे, पण मेंदू तुमचा काढून टाकला रे. सत्यानाश झाला मेंदूचा. जाती पाती धर्माच्या लढाईत सार धाडा मारून टाकले तुम्ही. आणि ही लढाई तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईमध्ये 28 तारखेला तुम्हाला यायचं आहे. ज्याला जे जमानच्या वाहनानं यायचं आहे. मी सुद्धा आता हे शेवटची लढाई लढतो आहे. गेल्या 6 महिन्यापासून घर घर फिरतोय. महाराष्ट्रातला एकही जिल्हा सोडला नाही, सगळ्या जिल्ह्यात सभा झाल्या. आता हा जालना, उद्या आम्ही पाहतो नाशिक, आणि परवा आम्ही पुन्हा जळगावला जातोय. तुमची याची तयारी आहे 28 तारखेला नागपूरला. नागपूर 4 एकूण घेरल्या गेला पाहिजे. 4 एकूण आम्ही पाहतो. जिथपर्यंत नागपूर घेरल्या जात नाही की ते मुख्यमंत्र्याचं गाव आहे, और वहां गडकरी रहता है, और वहां आरएसएस का मुख्य कार्यालय आहे. त्याला घेरायचं आहे आम्हाला. पण ते 2-3 दिवसासाठी नाही, 8 दिवसाच्या तयारीने यावं लागेल. असं समजा ट्रिपच आहे, सुतूक आहे समजा. 7.5 लाख शेतकऱ्याला श्रद्धांजली द्यासाठी आम्हाला नागपूरला यायचं आहे. माझा जो भाऊ मेला, माझा काका मेला, माझी बहीण जे विधवा झाली, त्याचा बदला घ्यायसाठी नागपूरला यायचं आहे. तुमची तयारी आहे सगळ्याची? काय आवाज आलाय? एवढं बोलून तुमचा आवाज असा इतका नाही आला रे वरते. याच्यापेक्षा तो वान्यर हाकलाले, माकडा हाकलाले जोड्याने बोलतात. अरे येणार आहे का 28 ला पक्का? अर्धे तर बीजेपीचे दिसते बे भावा, काही बोलायला तयार नाही. एवढं सांगून सुद्धा तो काही किडा जात नाही डोक्यातला. तयार आहे सगळ्यांचे? हात वरती करून सांगा. एवढे नाही पाहिजे आपल्याला, अर्धे आले तरी चालते. जोड्यानं नारा द्या, जय जवान. अरे जय जवान. हात सगळ्यांना वरते करा, जय जवान.